चंदगड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या आणि महिलांचे संघटक समृद्धी कानेकर यांनी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. कानेकर या रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी महिलांच्या आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आणि सक्षमीकरणाच्या प्रश्नावर काम करण्याचे ध्येय ठेवले आहे. चला तर त्यांच्याशी विचारांचा घेतलेला हा एक संवाद ऐकूया. मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेले शिवाजीराव पाटील यांचे आज हवा चंदगडमध्ये जोरात सुरू आहे आणि या तालुका चंदगड, आजरा आणि गडिंग्लज या तिन्ही तालुक्यातून भाऊंचा आज वाढता पाठिंबा आहे. आणि या वाढत्या पाठिंब्याला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी चंदगडच्या एक सामाजिक कार्यकर्त्या आपण म्हणू, या सामाजिक कार्यकर्त्या समृद्धी कानेकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊया की आपण ताई, भाऊंचा वाढता पाठिंबा जो आहे हा पाठिंबा जो विकासाचं एक विजन म्हणून भाऊ उतरलेले आहेत, मग हे विकासाचं ध्येय महिलांच्यासाठी कोणतं असणार आहे? महिलांसाठी पूर्ण करून दवाखाना वगैरे त्यांना पाहिजे, पूर्ण सुविधा पाहिजे. चंदगडमध्ये काहीही सुविधा नाहीये, काही सुविधा चंदगडमध्ये आरोग्य काही सुविधा काही नाहीये. आज स्थिती काय? स्थिती तिथं काही व्यवस्थित नाहीये. त्यामुळे आपल्याला इकडून जायचं असेल तर बेळगाव, नाही तर गडिंग्लज ह्या ठिकाणी जावं लागतं. म्हणजे चंदगडमध्ये एक मोठं हॉस्पिटलची गरज आहे. मग शिक्षणाच्या दृष्टिकोनातून भाऊंनी आपल्याकडून मुलांसाठी, मुलींसाठी, सगळ्यांसाठी शिक्षणासाठी त्यांनी पुढची योजना केलेली आहे. भाऊंना महिलांच्याकडून किंवा हा जो पाठिंबा तुम्ही व्यक्त करणार आहात, महिलांसाठी भाऊंचं विजन नेमकं कशा पद्धतीने आणि काय अपेक्षा भाऊंच्याकडून आहे? आपल्या चंदगडमध्ये विकास व्हावा. आपल्या चंदगडमध्ये जे रोजगार नाही आहेत महिलांना, त्या महिलांना रोजगार मिळावं. दवाखाने वगैरे हे व्हावेत सगळं, आणि त्यांना काहीतरी कामासाठी वगैरे सगळं मिळावे, नोकरी वगैरे असं. आपला चंदगड विभाग सुधारावा एवढी त्यांची खूप करून अपेक्षा आहे. आपला मतदारसंघ खूप मोठा आहे, चंदगड, आजरा आणि गडिंग्लज या तिन्ही तालुक्यातून भावना मागच्या वेळी देखील भावना चंदगड तालुक्यातून खूप भरपूर एक नंबरचा आघाडी होती. आणि आता ह्या वेळेला पण त्यांना आघाडी चंदगड मधून नाही तर ह्या विभागामधून आहेच. आणि त्यांचं सगळीकडे चंदगड मधून असू दे नाही तर पूर्ण आपल्या ह्या तालुक्यामधून असू दे, आघाडीवर भाऊच आहे. म्हणजे आज म्हणायला काय हरकत नाही की आज हवा आहे भाऊंचीच हवा आहे. आणि आमदार भाऊच होणार आहे. बरं, सध्याचे जे आमदार आहेत त्यांच्याकडून विकासाचं काय? त्यांच्याकडून विकासाचं काहीच नाहीये. त्यामुळेच महिला सगळ्या पेटून उठल्या आहेत. ह्या 5 वर्षात ते नाही महिलांकडे कुठल्या भेटलेल्या आहेत, नाही महिलांना कुठल्या काही हे केलेलं आहे. आपल्या चंदगड विभाग मध्ये ते मला तरी कधी दिसले असं मला वाटत नाही. त्यामुळे पूर्णपणे मुसलमान समाज असो आपला, नाहीतर हिंदू समाज असो, सगळ्या महिला एकच सांगतायत की आपल्याला काहीतरी बदल हवा आहे. म्हणजे परिवर्तन पाहिजे. आणि परिवर्तन कोणत्या रूपाने पाहिजे? कोणत्या रूपाने म्हणजे आपल्या काही चंदगडमध्ये उमेदवार शिवाजीराव पाटीलच पाहिजे. जेवढा ठाम विश्वास महिला देत आहेत. मी ज्या इथं मीटिंग घेतल्या आहेत, नाही म्हणताय मी 50 मीटिंग आता चंदगडमध्ये घेतल्या, त्या सगळ्या महिलांचं एकच हे आहे की आपले शिवाजीराव पाटीलच यावेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. या ठिकाणी महायुतीचा देखील उमेदवार या ठिकाणी आहे आणि तुम्ही भाजपचा पदाधिकारी सुद्धा होता आणि आज ते सगळं सोडून तुम्ही भाऊंच्या पाठीमागे आज ठामपणे आहे. ठामपणे आहे. कारण की ते आमचे जुने माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारच. आणि ते कितीही केल्यानंतर भाजपचंच काम करणार याची खात्री आम्हाला आहेच. सध्या अपक्ष जरी उमेदवार असले तरीही भाऊंचं काम हे तुमच्या महिलांच्या दृष्टीनं असेल, सातत्यानं ते आपल्या भाषण प्रचाराच्या मुद्द्यामध्ये तो एक विषय सातत्याने घेत असतात. मला काय अपेक्षा आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून? पर्यटकांच्या दृष्टिकोनातून बाहेरचे पर्यटक खूप करून येतात आमच्याकडे. चंदगड विभाग हा असा आहे की शांतीदायक आणि निसर्गदायक आहे. त्यामुळे इथं येऊन पर्यटकांसाठी पण त्यांनी ते बोलले ते योग्यच आहे. इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी
भाऊंकडून अपेक्षा आहे का की ते एक मोठी हो, MIDC MIDC व्हावी अशी अपेक्षा आहे आणि ती नक्की होणार. भाऊ हे नक्की करणार हे 100% आम्हाला खात्री आहे. ओके. समृद्धी कानेकर आपल्याशी या ठिकाणी सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श करत बोलले आणि शेवटी जाता भाऊंना एक चांगला की आमदार करण्याचा त्यांनी महिलांना चंग बांधलेला आहे, निर्धार केलेला आहे, असंच वक्तव्य या ठिकाणी कानेकर मॅडमनी केलेलं आहे. रवी पाटील, KMM न्यूज, चंदगड. महिलांच्या सक्षमीकरणासाठी समृद्धी कानेकर यांनी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना निवडून आणण्याचा दृढ संकल्प केला आहे. यामुळे चंदगड मतदारसंघातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांच्या आशा निर्माण झालेल्या आहेत. KMM मराठी, रवी पाटील, चंदगड.